घरी पती आरोळ्या मारतो. महाराज त्याला काय लागतं अगोदर दे, थोडासा उशिरा जाय. महादेवला काय सकाळी जा असं थोडीशी उशिरा जाय. 8 वाजता 10 वाजता जाय. पण नाही, मीच पहिले जावायला पाहिजे. कोरा महादेव कोरा. या कोरा महादेव ना पाहिजे एक बाईनं फुटबॉल फुटी घ्या शिंदखेडा तालुक्यामध्ये, माहितीये तुम्हाला. कोरा महादेव 3 वाजता उठणी, भांग तोंड, लाईफ बॉय लाव, हबाम लाव, रेक्सोना लाव, ढव 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 लाव. आंघोळ बिंघोळ पॉश होऊन गेली. 3 3:30च्या नाही 3 चुकलो मी, 2च्या दरम्यान गेली. ती बेमकायले गढाई दिखणी नाही. कोरा महादेव कोरा. ही ईर्षा भक्ती उलटी करून टाकते महाराज. सकाळी लवकर उठली, घड्याळ नव्हती घरामध्ये आणि मोबाईल बटन दाबता येत नाही हातामध्ये. घरी उठली, आंघोळ वगैरे केली. रान बोख्या जपेल होता. कुंभकर्णा फुई भाऊ तरार गोरी राहील. तिला माहिती की हा येणार टाइम 7 7:30 8 नाही, तोपर्यंत आपण पूजा वगैरे करून लवकर येऊ. लवकर उठली, 2 2:30 वाजता आंघोळ केली. 2:30 वाजता महाराज तयार झाली. पण घड्याळ पाहिली नाही की कितला पाहिजे. हाऊ टाइम कोणाशी 12 ते 3 ना जो टाइम आहे रात ना, तो कोणा टाइम शे आप बीती. आमना गरमा त्यांना बांडापडी जातच म्हणे. त्यांना खिडक्या उघडी जातेच म्हणे. त्यांना आवाज यू 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 मुका मका जप भाऊ. म्हणून इथल्या कल्पता करू नका, फडाफड करू नका. महाराज 12 ते 3च्या आतला जो टाइम आहे तो डेंजर टाइम. आणि तो टाइम तिने पाहिल्याने कोरा महादेव पाहायला गेली. ती 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 मना पुढे घ्यायचंय, तिनं पुढे मनात थांब्या, मन पाणी मना मागण्या मंजूर. लाडकी बहीण योजना मंजूर. बोटोच पडणार का मोबाईल द्या. मेसेज होणार इन मेसेज दम मारो दम मिठी जाए गम. हाय बोलो शुभ शाम 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 शाम. हाय हरे कृष्णा हरे राम हरे. दम भक्ती चालू ठेव. मेसेज येईन, पैसा बी पडते. 2 वाजता उठली, आंघोळ केली, तशीच गेली महाराज महादेवाच्या मंदिरात. आणि तो टाइम कुणाचा असतो. भूत पलित चुल्ह्या चुरडी महाराज त्यांचा तो टाइम असतो. आणि महादेवाचं मंदिर असं गावाच्या बाहेर होतं एकांतामध्ये. आणि तटीने जाऊ का इथला रात्री 3 3:30 तो उदी. 3च्या पुढचा जो टाईम आहे 3 ते 6 त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. त्या टायमाला हे कोणी काही करत नाही, भूतपिशाचे वगैरे. पण 3 आज जाऊ नये. कोणी बाहेर सांगता येत नाही, काय होईल सांगता येत नाही महाराज. आणि 2:30 वाजता अंग तोंड धुवून महाराज त्या ठिकाणी गेली महादेवाच्या मंदिरामध्ये. त्याला नक्की माहिती आहे की शेजार पाजारच्या बाया पुढं जातील, पण मी त्यांच्याही पुढे जाऊन आणि माझी आराधना भगवान शंकराच्या पुढं मांडेल. आणि 1 लोटा जल हर समस्या का हल भगवंतावर पाणी टाकेल. माझे सर्व प्रॉब्लेम सॉल्व होऊन जातील. मोठ्या अपेक्षेने गेली आणि त्या ठिकाणी महादेवाच्या मंदिरामध्ये दोन्हीच न हिरवं पातळी. 2 बाया महादेवना पिनकडे तोंड करी बसेल होत्या. हिला वाटलं 2 2:30 वाजले आणि काय टाईम आहे, कोणाचा पशुपक्ष्यांचा आवाज येत नाही, किती वाजले काय वाजले. पण माझ्याही अगोदर या 2 बाया येऊन बसल्या. कोण होती न्या. वरली गल्लीने सकूबाई, खाल्ली गल्लीने ठगूबाई. चालू निरकून पाहते साड्या दोन्ही ह्या सारख्या हिरव्या बांगड्या, हिरवी साडी, एवढा मोठा कुकू. आणि ती मागून घुसली मंदिरामध्ये. आणि तुम्ही माहिती आहे भाऊ कोण राहत असं. भाऊ जो महादेव भाऊ कोण राहत. भूते भूते वेताळे नाचती. बोला ना. भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती.
इंद्राचा इंद्रलोक, ब्रह्माचा ब्रह्मलोक, स्वर्गलोक, इंद्रलोक, ब्रह्मलोक, वैकुंठ लोक. पण महादेव ना कोणता लोक? जना लोक तो शे स्मशान भूमी. स्मशान भूमीमध्ये निवास करणारा आमचा आराध्य भगवान शंकरासारखं दैवत आहे. आणि अंगाला काय लावतो? त्या स्मशानामध्ये जळलेले जे प्रेत आहेत त्यांची जी राख आहे, त्याला भस्म म्हटलं, तो भस्मच अंगाला लावतो. आणि महाराज त्याचे हे भक्त आहेत. भूते, वेताळे, चुल्लिना वगैरे आघ्या फिग्या हे सर्व त्याचे भक्तगण, आणि तो त्यांच्यामध्ये राहणारा देव आहे. आणि म्हणून महाराज त्या महादेवाच्या मंदिरामध्ये त्यांचा टाईम साधून आणि महाराज महादेवाच्या भक्तीसाठी, आणि महाराज ही बाई गेली, परंतु तिच्या आजचा टाईम असल्यामुळं तिथं 2 बाया तिला बसलेल्या दिसल्या. तिला वाटलं की सखूबाई भिकूबाई असेल. आणि महाराज ती महादेवाच्या मंदिरात हळूच गेली, आणि हळूहळू जाऊन तिने महादेवाच्या मंदिराकडं पिंडीकडं चांगलं निरखून पाहिलं. त्यांचं तोंड तिला दिसलं नाही, पण जरा समोरून ती गेली आणि पाहते अकराळ विकराळ त्या भायांचं तोंड. त्यासना दाते पुढे येईल, त्यासनी कपाळी पाटी कशी, त्यासना काया जम रंग, त्यासना त्या केशे बा बा बा. आई तो सखूबाई बी नाही, आई तो बिकूबाई बी नाही. या कोण शे? ओ ताई तू कोण शे? त्या म्हणे दम मार. त्या बाया उठण्यात तिसना असा वाकडा पाय होता. त्या वाकडा पाय दिखताच महाराज ढाण टाक डाण डाण डांग डांग डांग. बाईला अटॅक सारखा प्रकार झाला आणि मूर्छा येऊन पडले महाराज. त्या बायांचे उलटे पाय होते. उलटे पाय दिसताच बेमकावून गेली की अरे बापरे. डोळे बंद केले, मूर्छा येऊन पडली. बंधूंनो, कधी भक्तीमध्ये ईर्षा करू नये. महादेव म्हटला म्हणजे तिथे भूत वेताळ राहणारच आहे, आणि 3-4चा टाइम असल्यामुळे ते राहणारच आहे. अशी घटना शिंदखेडा दोंडाच्याकडे घडलेली. बाई मरून गेली. मग काही काही लोक म्हणतील ना, मंदिरमा जायला तिला असं का होईना? देव म्हणे तू ईर्ष्या खरी, ती कशी जास पुढे, मी जास पुढे. ती कशी महादेवले पाणी टाकत, मी टाकसू पहिले. ते मी कोरा महादेव, ओ कोरावाली दम मारो दम दम. महादेव म्हणाले, बाई तुला इथलं फडफड करा कोणी सांगू होता? तुला देश मत्सर अपपर भाव करायला कोणी सांगितलं होता? माझ्या भक्तीमध्ये तर मला सर्व चालतात. भूत वेताळ, भक्त अभक्त, नास्तिक का असे ना, तो पाणी लोटाभर पाणी घेऊन त्याने माझ्या पिंडीवर टाकलं तरी मी संतुष्ट होतो. बरं कोमट पाणी टाकू नये पुन्हा त्याच्यामध्ये अजून. असं आहे इतर दत्त वगैरे यांची पूजा, भगवान श्रीकृष्णाची पूजा करताना हिवाळ्यामध्ये कोमट पाण्याने आंघोळ करा देवाची, पण महादेवाला गरम पाणी, थंडच पाणी द्या. त्याच्याकडं बाबा रे बेलपत्र बी थंडच आहे, बेलपत्र बी थंडच आहे, म्हणून बेलपत्र वाहावं लागतं. एक गोष्ट. आणि महाराज त्याच्या अंगाभोवती मानेभोवती तो सर्प आहे, तो बी थंडाच आहे, म्हणून सर्प तो गळ्यामध्ये बांधतो. आलं का लक्षात? भस्म बी थंडच आहे, म्हणून थंड भस्म कपाळाला लावतो. एवढंच नाही, त्याचं राहणं बी थंडी ठिकाणी. थंड ठिकाण कोणतं? हिमालया, स्मशानवटी आणि हिमालया थंड ठिकाण. आणि म्हणून त्याच्यावर जल विसर्जन करताना, पाणी समर्पण करताना ते पाणी गरम नसावं, ते थंडगार पाणी असावं. आणि असं जर केलं मग तो कसा आहे? शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती वाचवता, शिवनाम तयान बाधी, क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. त्या भगवान शिवाला, त्या लिंगाला, शिवलिंगाला पाहिल्यानंतर सर्व 4ही पुरुषार्थ प्राप्त होतात, परंतु त्याचा साक्षात्कार होत नाही. याला कारण काय? त्याचं दर्शन होत नाही. याला कारण काय? याला कारण एकच. महाराज सांगतात की बाबा रे, जोपर्यंत चित्त शुद्ध नाही, चित्तातले विकार काढले जात नाही, तोपर्यंत तू किती अर्चना पूजन केली तरी सुद्धा फायदा होणार नाही. चित्त शुद्ध कर.
मन अस्थिर आहे, मन चंचल आहे, ते ऐकत नाही. त्याची गोष्ट सोडून दे, फक्त तू एकच कर, शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा हे देव. तुला देव हवाय ना, फक्त चित्त शुद्ध कर, तो प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल हर हर हर. महाराज, मग चित्त शुद्ध होईल कसं? कपडे स्वच्छ होऊ शकतात, अंग स्वच्छ होऊ शकतं. स्वच्छ करणं वेगळं, निर्मळ करणं वेगळं, पवित्र करणं वेगळं आणि शुद्ध करणं वेगळं. हे चारी पाची क्रियापद सारखे सारखे वाटतात, पण प्रत्येकामध्ये अंतर आहे. तुकोबाराने शुद्ध क्रियापद वापरलं चित्तासाठी. जोपर्यंत चित्तातला द्वेष मत्सर अपपर भाव जात नाही, काम क्रोधादी विकार नाहीसे होत नाही, तोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही.